नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी अर्जुन सर. आपण आज चालू घडामोडीचा एक महत्त्वपूर्ण विषय पाहतोय, तो म्हणजे प्रमुख नेमणुका किंवा महत्त्वाच्या नियुक्त्या. येणाऱ्या ज्या मुख्य परीक्षा आहेत डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या किंवा पुढच्या वर्षी 2024 मध्ये ज्या आयोगाच्या परीक्षा आहेत, ज्याच्यामध्ये अराजपत्रित क्लास 2 आणि राजपत्रित जी राज्यसेवा परीक्षा आहे याच्यामध्ये हा महत्वाचा कंटेंट आहे. तर सुरुवात करूया वेळ न घालवता. तर सुरुवात करूया आपण महत्वाच्या नियुक्तीला. पहिली जी नियुक्ती आहे ती आहे आर माधवन. तुम्हाला सर्वांनाच माहित असेल, आर माधवन एक इथला बॉलिवूड मधला सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे आर माधवन. आणि यांच्याबद्दल काय, याची नियुक्ती नेमकं कोणत्या पदावरती झालेली आहे, पुढच्या काही महत्वाच्या आहेत ज्या आपण क्लिअर करतोय. जानेवारी 2023 पासून त्या डिसेंबर 2023 पर्यंत ह्या महत्वाच्या नियुक्त्या ज्या आहेत, नेमणुका, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आणि डिटेल स्वरूपात आपल्याला बघायचंय. फक्त नियुक्ती आणि त्याच्या संदर्भात घडामोडी हे न पाहता आयोग कधी कधी इन डिटेल क्वेश्चन विचारतं. त्यामुळे हा जो आपण भाग पाहणार आहे तो विस्तृतपणे आपल्याला पाहायचा आहे. आर माधवन, प्रसिद्ध अभिनेते आर माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याला FTII, ठीक आहे, हे जे म्हणतोय त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. म्हणजे FTIIच्या अध्यक्षपदी आर माधवन यांची नियुक्ती झालेली आहे. 1 सप्टेंबर 2023 हा दिवस आहे त्यांच्या नियुक्तीचा. आता याच्यामध्ये अनुराग ठाकूर साहेब जे आहेत, भारताचे केंद्रीय आणि प्रसारण मंत्री, यांनी ट्विट करून ही बातमी जी आहे ती आर माधवन यांच्या नियुक्तीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक शेखर कपूर जे आहे ते FTIIचे अध्यक्ष होते. शेखर कपूर हे बॉलिवूड मधलं जाणीमानी व्यक्तिमत्व आहे. शेखर कपूर हे अध्यक्ष होते. काही काळासाठी FTIIच्या नियुक्ती आणि अध्यक्षाबद्दल वाद राहिलेले आहेत. अनुपम खेर यांची नियुक्ती झाली होती, त्याच्या आधी आणखीन एक होते, याच्याबद्दल वाद निर्माण झालेला होता. आणि मग सध्या जे आहे, सध्या शेखर कपूर यांच्या नंतर आर माधवन यांची नियुक्ती झालेली आहे अध्यक्ष म्हणून. यांचा कार्यकाल 3 मार्चला संपला होता शेखर कपूरांचा, आणि म्हणून त्यानंतर हे पद रिक्त होतं. आता आर माधवन या पदावरती विराजमान झालेत. माधवन जे आहेत त्यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांचीच प्रमुख भूमिका साकारलेला रॉकेटरी द नंबी जो आहे इफेक्ट हा पिक्चर, याला सध्या नुकताच 8 दिवसापूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आता हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सध्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जे आहेत ते जाहीर झाले होते. आणि जर विचारलं आयोगाने हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कितवा होता, तर 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होता नुकताच जो पार पडला. ज्याच्यामध्ये प्रश्न येईल की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये स्पेशल इफेक्ट किंवा या पिक्चरला म्हणजे आर माधवन यांना रॉकेट दी द नंबर यासाठी काय मिळालेलं आहे, पुरस्कार मिळालेला आहे. याच्यावरती आणखीन क्वेश्चन होऊ शकतो की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये अभिनेता, उत्कृष्ट अभिनेता म्हणून कोण आहे किंवा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोण आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपण पुढे बघणार आहे. पण इथं फक्त चर्चा आलेली आहे तर सांगतो, अभिनेता जो आहे आणि अभिनेत्री, ठीक आहे, याच्यावरती प्रश्न येईल. तर अभिनेत्री म्हणून आलिया भट, आणि आलिया भटचा मध्यंतरी पिक्चर आला होता गंगूबाई काठियावाडी, तर या चित्रपटाला पुरस्कार भेटलेला आहे. आणि कीर्ती सेनन यांचा जो चित्रपट आहे मिमी, यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. RRR ला सुद्धा भेटलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट फिल्म, याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म ठरलेला आहे. 69वा राष्ट्रीय पुरस्कारामध्ये कोणती फिल्म ठरलेली असं जर क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा, द काश्मीर फाईल ही जी आहे ही फिल्म सर्वोत्कृष्ट ठरलेली आहे. याला नर्गिस दत्त पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा संदर्भात जे आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे आपण पुढच्या पुरस्कारामध्ये घेऊया. सध्या आपण पाहतोय आर माधवन नियुक्ती नेमणुकाबद्दल, आणि इथं हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा उल्लेख आला म्हणून इथं याच्याबद्दल माहिती घेतली. आणि हे लक्षात ठेवा, आर माधवन यांनी दिग्दर्शित केलेलं आणि स्वतःच त्यांनी प्रमुख भूमिका सुद्धा साकारलेला चित्रपट होता रॉकेटरी द नंबी इफेक्ट, याला पुरस्कार भेटलेला आहे. ओके, ते हे आहेत आर माधवन. त्यानंतर पुढे आहेत भारतीय वंशाचे नील मोहन, हे जे आहेत ते युट्यूबचे CEO झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, भारतीय वंशाचे नील मोहन हे सुसान बोजिकेची जागा घेत ते 9 वर्षापासून युट्यूबचे CEO आहेत. आणि आता CEO पदी हे नील मोहन यांची नेमणूक झालेली आहे. हे आहेत नील मोहन. तर हे लक्षात ठेवा, आपण बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षा करताना युट्यूबमध्ये वेगवेगळे सेशन वगैरे ऐकत असतोय. तर ते युट्यूब जे आहे ते युट्यूबचे अध्यक्ष कोण किंवा युट्यूबचे CEO कोण झाले, तर नील मोहन हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर नील मोहन हे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिक इंजिनियर मधून पदवीधर आहेत. आणि यानंतर डबल क्लिक्स इंक ला जॉईन झाले होते ते.
आणि 2015 पासून युट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून आहेत. जर विचारलं सरळ सरळ क्वेश्चन तर ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन येतात की यांची नियुक्ती कोणत्या पदी झाली किंवा कोणत्या सीईओ पदी झालेले आहे. हे लक्षात ठेवा, नील मोहन आहेत ज्यांची नियुक्ती युट्यूबचे सीईओ म्हणून झालेले आहे. आता असे काही कंपन्या आहेत ज्यांचे नियुक्ती जे आहेत ते भारतीय वंशाचे सीईओ आहेत. आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असणारे पहिले स्टारबक्स नावाची कंपनी आहे, याचे अध्यक्ष कोण किंवा याचे सीईओ कोण झाले? लक्ष्मण नरसिंहन. हे लक्षात ठेवा, स्टारबक्स याचे आहेत लक्ष्मण नरसिंहन. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ हे आहेत भारतीय वंशाचे सत्या नाडेला. हे माहित असेल सर्वांना, मायक्रोसॉफ्ट म्हटलं की सत्या नाडेला भारतीय वंशाचे. त्यानंतर मायक्रॉन टेक्नॉलॉजी याचे आहेत संजय मल्होत्रा सीईओ. त्यानंतर अल्फाबेट आणि गुगल, हे अल्फाबेट आणि गुगल हे याचे सीईओ आहेत सुंदर पिचाई. हे माहित असतील आपल्याला, सुंदर पिचाई हे आहेत भारतीय वंशाचे सीईओ. हे आहेत अल्फाबेट आणि गुगल या कंपनीचे. त्यानंतर यानंतर एक महत्वाची कंपनी बाकी जे आहेत, राजीव सुरी, इनमास्ट ग्रुप, द ऑर्गन, पॉलोन अल्टो नेटवर्क्स, हे बाकीचे सगळे दिलेले आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाहीत. लक्षात घ्या, सगळाच डाटा काही इम्पॉर्टंट नसतो, एक्झाम ओरिएंटेड डाटा याच्यावरती काम करायला पाहिजे आपल्याला. स्टारबक्स लक्ष्मण नरसिंहन, मायक्रोसॉफ्ट सत्या नाडेला, त्यानंतर मायक्रॉन टेक्नॉलॉजी संजय मल्होत्रा आणि अल्फाबेट गुगल सुंदर पिचाई आणि हे युट्यूबचे आहेत नील मोहन. हे लक्षात ठेवा. युट्यूब जर डाउनलोड केलं असेल तर युट्यूब आपण ट्रिक्स वाईज थोडं लक्षात ठेवूया, म्हणजे यांचं नाव किंवा नेमणुका ज्या असतात ते बऱ्याच वेळेला विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण थिअरी ऑफ इमॅजिनेशन वापरून हे लक्षात कसं ठेवायचं ट्रिक्स करूया आपण छोट्या छोट्या. युट्यूब ओपन केलं तर ते युट्यूबचं चिन्ह जे आहे ते रेड कलरचं दिसतं तुम्हाला. आपण काय म्हणायचं इथून पुढे, युट्यूबचं कलर ब्ल्यू आहे, तर ब्ल्यू म्हणजे काय? हे बघा नील. ठीक आहे, तर इथून पुढे कधीच ते विसरणार नाही तुम्हाला. ठीक आहे, पुढे आहे BVR सुब्रमण्यम. हे आहेत BVR सुब्रमण्यम. यांची नियुक्ती कोणत्या पदावरती झालेली आहे ते आपण पाहूया. नीती आयोग जो आहे, नीती आयोग, ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणजे सीईओ म्हणून BVR सुब्रमण्यम यांची परमेश्वर अय्यर यांच्या जागी निवड झालेली आहे. तर हा प्रश्न जो आहे 2023च्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलं होतं, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते त्या काळात सुमन बेरी आणि आताही तेच आहेत सुमन बेरी. आणि इथं विचारलेलं जाईल पुढच्या काळात की हे BVR सुब्रमण्यम हे काय आहेत? तर नीतीचे सीईओ म्हणून यांनी जागा घेतलेली आहे. कोणाची जागा घेतलेली? परमेश्वरन अय्यर यांची. ठीक आहे, तर हे विचारलं जाईल. नीती आयोगाची स्थापना, नीती आयोगाच्या संदर्भात सगळं विचारलं जाईल. पुढे आपण बघूया, पहिला हे समजावून घेऊ की BVR सुब्रमण्यम यांच्याविषयी काय. नीती आयोगाच्या स्थापनेपासून ते 4थ्या क्रमांकाचे सीईओ आहेत. तर हे लक्षात ठेवा, सुब्रमण्यम जे आहेत ते 4थ्या क्रमांकाचे सीईओ आहेत. छत्तीसगड कॅडरचे 1987 बॅचचे IAS अधिकारी म्हणून आहेत. सुब्रमण्यम हे आंध्र प्रदेश आहेत, आंध्र प्रदेश आहे, त्यांच्याकडे अभियांत्रिकीची पदवी आहेत, इंजिनियर आहेत ते. लंडन बिझनेस स्कूल मध्ये व्यवस्थापनाची पदवी त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, तर हे महत्वाचे यातलं 2 वाक्य आहेत. एक आहे ते 4थ्या क्रमांकाचे IAS दर्जाचे 1987 बॅचचे आणि आंध्र प्रदेश आहेत. 2004 ते 2008 हा जो काळ आहे या दरम्यान 56 वर्षीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खाजगी सचिवपदी जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस 2004 ते 8 मध्ये PM मनमोहन सिंग होते त्यावेळेस ते खाजगी सचिव म्हणून त्यांचे काम करत होते. त्यांचं वय त्या काळात 56 वर्ष होतं. जागतिक बँक जे आहे ते जागतिक बँकेत काम केल्यानंतर ते 2012 मध्ये पंतप्रधान कार्यालय जे आहे ते PMO इथं ते परत आले होते. म्हणजे ज्यांनी जागतिक बँकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर सुब्रमण्यम यांच्याविषयी हे लक्षात घ्या की यांनी कुठं कुठं काम केलंय, तर मनमोहन सिंग PM असताना त्यांचे खाजगी सचिव झालेले आहेत, जागतिक बँकेमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर PMO हे 2012 मध्ये PMO मध्ये त्यावेळेस सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंगच होते. सुब्रमण्यम यांनी 2015 पर्यंत PMO मध्ये काम करत राहिले. त्यानंतर ते छत्तीसगडला परत गेले, जेथे ते सुरुवातीला प्रधान सचिव होते आणि नंतर अतिरिक्त प्रमुख बनले. म्हणजे इथं काय केलं त्यांनी? प्रधान सचिव म्हणून सुद्धा काम केले. म्हणजे हे एक लक्षात घ्या की 2004 ते 8 त्यानंतर 2012 हा UPAचा काळ होता. हा UPAचा पार्ट 1 चा काय, हा UPA पार्ट 2 चा काय. आणि इतर नरेंद्र मोदी ज्यावेळी सत्तेवरती येतात 2014 ला त्यावेळी सुद्धा यांनी काय केलेलं आहे? PMO मध्ये काम केलेलं आहे. म्हणजे हे प्राईम मिनिस्टर ऑफिस मध्ये मनमोहन सिंगाच्या काळात सुद्धा होते आणि हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सुद्धा काळात हे होते. प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केलं. पुढे 2018 मध्ये त्यांची जम्मू काश्मीरमध्ये मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हे जम्मू काश्मीरचे सुद्धा मुख्य सचिव म्हणून होते. तर हे
अशा पद्धतीचे प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये एखादं स्टेटमेंट म्हणजे खालील सुब्रमण्यम यांच्याबद्दल काय खरे नाही किंवा काय खरे आहे असं जर 3-4 वाक्य आली तर लक्षात ठेवा इथं आपण कन्फ्युज होऊ शकतो, कारण आपल्याला केवळ यांची नियुक्ती कुठं झाली एवढ्याच पर्यंत लिमिटेड डाटा माहित असतो. कधी कधी आयोग अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत एखाद्या व्यक्तीबद्दल 1, 2, 3 घडामोडी देताना तुम्हाला शोधा म्हणतं की वरीलपैकी किंवा खालीलपैकी कोणतं बरोबर आहे आणि चुकीचं आहे. त्यावेळेस आपल्याला डिटेल अभ्यास लागतो. त्यामुळे हे तर आपण जाणूनच घेणार आहे की नीती आयोगाचे हे सीईओ सुब्रमण्यम आहेत. आता नीती आयोगाच्या बद्दल समजून घ्या. नीती आयोग जो आहे तो घटनात्मक बॉडी आहे का, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का, तर नाही, हा घटनात्मक बॉडी नाही आहे ही. ठीक आहे, तर नीती ही घटनात्मक नाहीये. घटनेमध्ये कुठेही नीतीचा उल्लेख नाहीये. ही नीतीची स्टार्ट कधी झाली तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले देशाचे त्यावेळेस जो आहे योजना आयोग जो आहे तो बरखास्त केला आणि नीती आयोग जो आहे तो सुरू केला. नीती आहे याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले नीतीच्या फुलफॉर्म बद्दल काय आहे वगैरे. ठीक आहे, नीतीचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान जे आहेत, पंतप्रधान हे नेहमी काय असतात नीतीचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, त्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी आहेत. सुमन बेरी हे आहेत सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सीईओ कोण आहेत तर सुब्रमण्यम आहेत. आता हे लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने केंद्रामध्ये नीतीची स्थापना झालेली आहे तसंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत कोण आहेत, एकनाथ शिंदे, माननीय एकनाथ शिंदे यांनी काय केलेलं आहे तर एक स्थापना केलेली आहे मित्र. तर मित्र हे लक्षात ठेवा, मित्रची स्थापना केली. याचे अध्यक्ष सुद्धा कोण आहेत तर सीएमच हे मित्रचे अध्यक्ष आहेत. आणि इथं जे आहे हे राज्य स्तरावरती काम करणार आहे जसं नीती सेंट्रल वरती काम करतं. तर हे महत्वाच्या घडामोडी आहेत, याच्यावरती लक्षात ठेवा. नीती अध्यक्ष पंतप्रधान, उपाध्यक्ष सुमन बेरी साहेब आणि इथं आहेत सीईओ हे कोण आहेत BVR सुब्रमण्यम. कितवे आहेत, चौथे. IAS दर्जाचे आहेत. यांनी कुठं काम केलेलं आहे तर PMO ऑफिस मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना सुद्धा, मनमोहन सिंगाचा काळ असताना सुद्धा वर्ल्ड बँकेमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मुख्य सचिव राहिलेले आहेत कुठं, प्रधान सचिव आणि मुख्य सचिव कुठं राहिलेले आहेत जम्मू काश्मीर मध्ये. तर हे आहेत सुब्रमण्यम, याच्यामध्ये क्वेश्चन आयोग विचारू शकतो. पुढे आहेत अजय बंगा. ठीक आहे, आता अजय बंगा यांच्याबद्दल काय जाणून घेऊया. अजय बंगा हे जे इथं फोटो दिलेला आहे अजय बंगा साहेबांचा, मूळ भारतीय वंशाचे आहेत, हे महत्वाचं. व्यावसायिक अजय बंगा यांची 3 मे 2023 रोजी जागतिक बँकेच्या आगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती शिक्कामोर्तब झालेला आहे. आता हे महत्वाचं आहे. जागतिक बँक, वर्ल्ड बँक ज्याला आपण म्हणतो, या वर्ल्ड बँकेच्या अध्यक्ष म्हणून आपले भारतीय वंशाचे असणारे अजय बंगा यांची नियुक्ती झाली. ही भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. वॉशिंग्टन मधून अमेरिकेचे अध्यक्ष कोण आहेत, जो बायडेन. ठीक आहे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत ते अजय बंगा यांना जागतिक बँकेचं नेतृत्व करण्यासाठी नामनिर्देशित केलेलं आहे. लक्षात ठेवा, हा शब्द काय आहे, नामनिर्देशित आहे, नॉमिनेटेड केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन. अमेरिकेच्या इतिहासातले हे लक्षात ठेवा सर्वात वयोवृद्ध ज्याला आपण म्हणूया प्रेसिडेंट जो बायडेन, आता पुढच्या वर्षी त्यांचा कार्यकाल संपले. ठीक आहे, हे जो बायडेन आहेत. ओके, तर यांच्याकडून काय केलेलं आहे, नॉमिनेटेड झालेले आहेत अजय बंगा. आता हे लक्षात ठेवा, वर्ल्ड बँक जागतिक बँकेवरती दबदबा जो असतो तो नेहमी अमेरिकेचा राहिलेला आहे आणि यांची नियुक्ती जी आहे ते अजय बंगा यांनी केलेलं आहे. या अजय बंगांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 मध्ये पुण्यामध्ये झालेला आहे. तर पुणे हे लक्षात ठेवा की महाराष्ट्र, अभिमान आहे महाराष्ट्राचा की पुण्यामध्ये यांचा जन्म आहे आणि हे भारतीय वंशाचे आता वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष राहतील. यांचं शिक्षण BA झाले अर्थशास्त्रातलं सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्लीमध्ये आणि PGP व्यवस्थापन मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये त्यांनी अहमदाबाद म्हणून IIM मधून पदवी घेतलेली आहे. बंगा 2007 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व यांना मिळाले होते. 2007 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व जे आहे यांना मिळालं. आता हे लक्षात ठेवा, भारत एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार करतो, त्यामुळे जर त्यांना 2007 मध्ये तिकडं नागरिकत्व मिळालं असेल तर भारतीय नागरिकत्व जे आहे ते आपोआप संपेल त्याचं. आणि म्हणून भारतीय नागरिकत्व संपलं, पण ज्यावेळेस ते बाहेर आहेत आणि ते आता काय राहतील, मूळ वंशाचे आहेत. त्यामुळे इथं पहिलीच बातमी आहे, मूळ भारतीय वंशाचे. 2016 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जो आहे तो सन्मानित करण्यात आला होता. किती साली, 2016 साली. लक्षात ठेवा, NDA सरकार पार्ट 1 जसं काय, मोदी साहेब पार्ट 1 2014 ते 2019 या सरकारमध्ये त्यांना काय दिला होता, पद्मश्री पुरस्कार दिला होता. त्यांनी मास्टर कार्ड या जागतिक संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तर मास्टर कार्ड
या संस्थेचं अध्यक्ष पण राहिलेले आहेत आणि सीईओ हे सुद्धा राहिलेले आहेत. ते सध्या जनरल अटलांटिक मध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर हे आहेत अजय बंगा. यांची नेमणूक कुठे झालेली आहे? डायरेक्ट वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून. कोणी केली? तर अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडेननी. अमेरिकेचे प्रेसिडेंटचा कालावधी किती वर्ष असतो? 4 वर्षाचा. अमेरिकेचे सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट कोण आहेत? कमला हॅरिस. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. सध्या जो बायडेन जे आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत? तर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पैकी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. ठीक आहे, पुढच्या वेळेस इलेक्शन होतील तेव्हा त्या घडामोडी ह्या सगळ्या उल्लेख होईल इथं. ठीक आहे, हे आहेत जो बायडेन. पुढे जाऊया आपण परमेश्वरन अय्यर. आता हे नाव जे आहेत ते आता जस्ट आपण पाहिलं होतं बघा, परमेश्वरन अय्यर. कुठं पाहिलं होतं? तर बघा इथं आहे बघा, परमेश्वरन अय्यर. ठीक आहे, यांची जागा घेतील. म्हणजे हे नीतीचे जे सीईओ होते, नीतीचे सीईओ परमेश्वरन अय्यर होते तिसरे. यांची जागा कोणी घेतली? BR सुब्रमण्यम. मग परमेश्वरन अय्यर यांना कुठं पाठवलं होतं? तर यांना कुठं नेमणूक केलेलं आहे बघा सरकारने? नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. वर्ल्ड बँकेचे कार्यकारी संचालक, पर बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी एकूण किती वर्ष राहील? 3 वर्ष राहणार आहे. यापूर्वी जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक राहिलेले राजेश खुल्लर यांच्या जागी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि जागतिक बँकेविषयी आपल्याला जाणून घ्या. पहिला ह्या कंटेंट जो आहे तो पाहून घ्या. परमेश्वरन अय्यर हे परमेश्वरन कुठे गेले? तर परमेश्वर कुठं असतो? आपण म्हणूया की ऊपर आहे. आता ऊपर म्हटल्यानंतर बँकेच्या मध्ये सगळ्यात उच्च दर्जाची जागतिक बँक कुठली? वर्ल्ड बँक आहे. ठीक आहे, वर्ल्ड बँक. आता ही वर्ल्ड बँकेचं मुख्यालय कुठे आहे? बघा वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC. आणि इथं गेलेत आपले परमेश्वरन, भारताचे परमेश्वरन. हे आहेत परमेश्वरन अय्यर. असे ट्रिक्स वगैरे हे लक्षात ठेवा. ओके, आपण मगाशी बघितलं होतं युट्यूबचे सीईओ कोण आहेत? आपण काय बघितलं? युट्यूब कुठल्या रंगाचं आहे? रेड कलरचं असतं. आणि आपण इथं पुढे काय म्हणायचं? ब्ल्यू म्हणजे काय? नील. ठीक आहे, आणि नीलमोहन यांची नियुक्ती. अशा पद्धतीने ट्रिक्स द्वारे लक्षात राहिलं तर हा डाटा जो आहे, कारण एकदा नियुक्ती झाली की पुढच्या 3 वर्षासाठी नियुक्ती असते त्यांची. ठीक आहे, अगदी पर्याप्त काळामध्ये अपवाद स्थितीमध्ये एकतर त्यांची नियुक्ती दुसऱ्या ठिकाणी केली जाते किंवा त्यांचा कार्यकाल संपला जातो, पण ते 3 वर्ष पर्यंत त्या पदावरती राहतात. त्यामुळे एकदा पाठ केलं की 3 वर्ष बहुधा तेच असतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. परमेश्वरन अय्यर यांचं कुठं राहिलेलं आहे? नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन यांना कुठं पडलेलं आहे? जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी. आता वर्ल्ड बँकेबद्दल समजून घेऊया. 1944 वर्ल्ड बँकेची स्थापना आहे. मुख्यालयाचं वॉशिंग्टन DC. सध्या अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा. अजय बंगा आताच पाहिलेलं आहे. भारतीय वंशाचे अजय बंगा. कुठे शिकलेत? पुण्यामध्ये. IIM कुठे कम्प्लीट केलंय? अहमदाबाद मध्ये. ठीक आहे, हे आहेत अजय बंगा. आणि सदस्य देश किती आहेत? वर्ल्ड बँकेचे 189 देश आहेत. तर लक्षात ठेवा, बाकीच्या सगळ्यांची जी स्थापना इस्टॅब्लिश्ड ते 1945 ला आहे. वर्ल्ड बँक तेवढं 1944 ला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. कधी आपण आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत ते जाणून घेणार आहे. अशा पद्धतीचा जो डाटा आहे तो आपण फक्त डाट्यावरती काम कर, म्हणजे हेडलाईन्स डाट्यावरती काम करणार नाही. आपण इन डिटेल आपण काम करतोय. म्हणजे ही जी तयारी आहे ही 2024 मध्ये कोणत्याही प्रिलिम्सच्या परीक्षा असतील किंवा मुख्य परीक्षा असतील, याला जर चालू घडामोडीचे प्रश्न आले, नुसतं चालू घडामोडी नाही तर हे प्रश्न अशा पद्धतीचा आपण डिटेलरित्या, मग जिथं आपण चालू घडामोडी आपण पाहणार आहे तिथं राज्यघटनेच्या संदर्भात प्रश्न येतील, इन डिटेल पुस्तकांच्या मधले, भूगोलाच्या बद्दल प्रश्न येतील, इतिहासाचा अनुषंगाने येतील. म्हणजे चालू घडामोडी करताना त्या विषयातील काही घडामोडींचा अभ्यास होऊन जातो. तर आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. त्यामुळे अशा स्वरूपाची वेगवेगळे लेक्चर्स जे आहेत त्या मी घेऊन येतोय. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा हे काम करताना उत्साह येईल आणि तुमच्यासाठी नवीन नवीन असे व्हिडिओज आहेत ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मॅन्युएला रोकाबोटे. तर ही महिला आहे मॅन्युएला रोकाबोटे. यांची नेमकी कुठे नेमणूक झाली? आणि ही नावं जी आहेत ही थोडं धोकादायक आपल्याला वाटतात, पण काही टेन्शन घेऊ नका. मी इथं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने ज्या घेतोय ज्याच्यामध्ये ट्रिक्स आणि लॉजिक आहे, त्याच्यामध्ये हे जे आहे ते विसरतो म्हटलं तरी तुम्हाला विसरणार नाही. यांचं नाव बघा, मॅन्युएला रोकाबोटे. यांची नियुक्ती कुठे झालेली आहे? तर इक्वेटोरियल गिनी याचे अध्यक्ष जे झालेले आहेत, इक्वेटोरियल गिनीचे अध्यक्ष. आणि इथं आधी कोण होतं? यांचं नाव बघा, तेओडेरा ओबियांग नगुना मोसोगा यांनी मॅन्युएला रोकाबोटे यांच्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आता हे लक्षात ठेवा की आयोग बऱ्याच वेळेला महिलांच्या संदर्भात प्रश्न विचारतात. त्यामुळं
महिलांच्या बद्दल कोणाची नियुक्ती झालेली आहे, त्या पहिल्या महिला आहेत, असं जर हेडलाईन्स असतील तर आयोगाच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. त्यामुळे देशाची ही जी आहे हे पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून आहे. आणि इक्वेटोरियल हे गिनीचे पंतप्रधान आहेत, पहिली महिला पंतप्रधान मॅन्युएला रोका बोटे. आपण हे नाव लक्षात ठेवूया, मॅन्युएला रोका बोटे. तर बोटे लक्षात ठेवा. आणि हे नाव जे आहे ते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. तेओडोरा ओबियांग नगुना मोसोगा, ठीक आहे, यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे पीएम मध्ये. ठीक आहे, तर तिथले इक्वेटोरियल गिनीचे ते अध्यक्ष आहेत नगुना मोसोगा. तर यांनी काय केलेलं आहे, देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून मॅन्युएला रोका बोटे लक्षात ठेवा. हे बोटेंची निवड कुठे केलेली आहे, महिला पंतप्रधान म्हणून. 2016 पासून या पदावर असलेली माजी पंतप्रधान फ्रान्सिस्को पास्क्युअल ओबामा एस्क्यू यांची जागा घेतील. ही नाव काय फार म्हणजे पाठ करण्याच्या लायकीची नाही आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की बोटे यांची इक्वेटोरियल गिनीचे पंतप्रधान आणि ही पहिली महिला पंतप्रधान आहे. ठीक आहे, तर एवढं इम्पॉर्टंट आहे मॅन्युएला रोका बोटे. ओके, पुढे जाऊया. आता जाऊया मनोज सौनिक यांच्याकडे. मनोज सैनिक यांची नियुक्ती कुठे झालेली आहे ते बघा. ज्येष्ठ संधी अधिकारी मनोज सौनिक हे राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोण झालेले आहेत, हे मनोज सौनिक झालेत. हे पत्रकार ते मुख्य सचिव असा यांचा प्रवास आहे. हा जो आहे ते स्टेटमेंट लक्षात ठेवा. पत्रकार ते मुख्य सचिव म्हणून यांनी कामगिरी केलेली आहे आणि हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव आहेत. मनोज सैनिक यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात द टेलिग्राफ या दैनिकापासून केली होती. म्हणजे पत्रकार होते ते कुठल्या, द टेलिग्राफ मधून. म्हणून कोलकाता मध्ये त्यांनी नोकरी केली. ते मूळचे कुठले आहेत, बिहारचे आहेत. हे आहेत मनोज सौनिक. मनोज सौनिक महाराष्ट्र राज्याचे हे आहेत मुख्य सचिव. ठीक आहे, पत्रकार ते मुख्य सचिव. त्यानंतर इथं बघा जया वर्मा सिन्हा हे रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. हे लक्षात ठेवा की इथं मी सांगतो की पुढच्या या वर्षी होणाऱ्या मुख्य परीक्षा किंवा पुढच्या वर्षी होणाऱ्या मुख्य परीक्षा किंवा प्रिलिम्स परीक्षा याच्यामध्ये 100% हा जो प्रश्न आहे तो कधीतरी 100% येणार आहे. पुढच्या 3-4 एक्झाम मध्ये हे लक्षात घ्या. या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कुणाची नियुक्ती झाली, तर जया वर्मा सिन्हा. हे लक्षात ठेवा, जया वर्मा सिन्हा. हा 100% प्रश्न येणार आहे. ठीक आहे, ओके. बघा यांच्या विषयी बद्दल जाणून घेऊ. रेल्वे बोर्ड जे आहे तर रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO या अध्यक्षपदाचा वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्ड, भारताचं जे रेल्वे बोर्ड आहे याचे पहिली महिला अध्यक्ष लाभलेले. रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच या पदावरती महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनिल कुमार लाहोटी यांची त्या जागा घेतील अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाल 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत यांचा कार्यकाल असणार आहे. त्यामुळे हे आहेत रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि किती वर्षाच्या, 105 वर्षाच्या रेल्वे इतिहासामध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते बनवू शकतात. जया हे नाव लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. दिलिमा रोसेफ हे आहेत. दिलिमा रोसेफ यांच्याबद्दल काय झालेलं आहे, त्यांची नेमणूक कुठे झालेली आहे ते बघा. ब्राझीलच्या अर्थशास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, तर यांची दिलिमा रोसेफ यांची मार्च 2023 मध्ये NDB जे आहे, ठीक आहे, तर NDBच्या पहिल्या महिला आणि एकूण तिसऱ्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. तर NDB जे आहे ते NDBच्या पहिली महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती कोणाची झालेली आहे, तर दिलिमा रोसेफ यांची. आता NDB काय आहे ते समजून घेऊ. पहिला आधी दिलिमा रोसेफ जे आहेत यांच्याबद्दल पहिला जाणून घ्या की दिलिमा रोसेफ ह्या कोणाच्या, बघा इथं ब्राझील जे आहेत त्या दिलिमा रोसेफ ह्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष होत्या आणि आता राष्ट्राध्यक्ष बदलले. तर ह्या माजी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष यांची नियुक्ती जी आहे ती NDB मध्ये झालेली आहे. आता NDB म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. NDB काय, न्यू डेव्हलपमेंट बँक आहे NDB. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि आफ्रिका यांचा समावेश असलेले ब्रिक्स गटानं 2014 साली ब्राझील मधील फोर्टलेझा येथे झालेल्या 6व्या ब्रिक्स परिषदेमध्ये, 6व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये याबाबतच्या करारावरती स्वाक्षरी केल्या होत्या. आता हे जे आहे ब्रिक्स, हे काय बघा, ब्रिक्स ही एक संघटना आहे. ज्या देशांची इनिशियल आहे त्या देशांना एकत्रित घेऊन हे ब्रिक्स स्थापन केलेले आहे. B फॉर कोण आहे, ब्राझील. R फॉर कोण आहे, रशिया. I फॉर कोण आहे, इंडिया. C फॉर कोण आहे, चायना. आणि S फॉर कोण आहे, साऊथ आफ्रिका. हा साऊथ आफ्रिका 2010 ला आला संघटनेत. तर ही आहे ब्रिक्स. याची पहिली परिषद कुठे घडली होती, तर ह्या रशिया मधली घडली होती पहिली परिषद.
रशियामध्ये, ठीक आहे. तर हे पुढच्या ज्यावेळेस आपण घेणार आहे वेगवेगळे संमेलन, त्याच्यामध्ये मी जरूर आता सध्याच्या असणारी ब्रिक्स परिषद, पहिली ब्रिक्स परिषद याच्याबद्दल डिटेल बोलणार आहे. तर तिथे आपण बघूया या ब्रिक्स बद्दल काय. सध्या आपण एनडीपी बद्दल समजून घेतोय. एनडीपी ची स्थापना 15 जुलै 2014 रोजी झाली. आता 6व्या ब्रिक्स परिषदेमध्ये, 6वी ब्रिक्स परिषद कुठे होती? ब्राझीलमध्ये. बघा, पहिली होती रशियामध्ये, दुसरी ब्राझीलमध्ये, तिसरी जी आहे ती चीनमध्ये, चौथी इंडियामध्ये, पाचवी जी आहे ती साऊथ आफ्रिका आणि 6वी ब्राझीलमध्ये होती. ठीक आहे. 6व्या ब्राझीलच्या परिषदेमध्ये हे जे आहे हा ठराव मांडला आणि न्यू डेव्हलपमेंट बँक एनडीबी ची स्थापना 2014 मध्ये झाली. ठीक आहे. 2018 मध्ये ही बँक संपूर्णपणे कार्यान्वित झाली. सुरुवातीस ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असं तिला म्हटलं जायचं, या नावाने ती ओळखली जायची. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, चीन इथे आहे. एनडीबीचं मुख्यालय कुठे आहे? शांघाय, चीन मध्ये आहे. आणि याचे सदस्य कोण आहेत? ते ब्रिक्सचे सदस्य आहेत. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश 2021 मध्ये, आणि संयुक्त अरब अमिराती 2021 मध्ये, आणि इजिप्त 2023 मध्ये. सध्या ह्या हेडलाईन्स आहेत. इजिप्त जो आहे एनडीपी मध्ये समावेश झालेला शेवटचा किंवा सध्याचा कोण आहे? 2023 ला इजिप्त आहे. त्याचा प्रवेश 2021 मध्ये झाला होता आणि अधिकृत मान्यता यांना इजिप्तला 2023 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. उरुग्वे या देशानं औपचारिकता पूर्ण केली नसल्यानं त्यांना अजूनही एप्रिल 2023 संभाव्य सदस्य असे संबोधण्यात येत आहे. आणि इजिप्तनं औपचारिक मान्यता जी आहे ती कंप्लीट केली आणि तो याच्यामध्ये सहभागी झाला. ब्रिक्सचा सदस्य नाही, तो एनडीबीचा आहे. ठीक आहे. आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष केवी कामत होते. हे कुणाचे आहेत? इंडियाचे आहेत. लक्षात घ्या, इंडियाचे पहिले अध्यक्ष झाले आणि मुख्यालय चीनला गेलेलं होतं. चीनमध्ये बघा, शांघाय चीनमध्ये मुख्यालय. पहिले महिला अध्यक्ष कोण आहेत? दिलिमा रोसेफ. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, एनडीबीची पहिली महिला अध्यक्ष दिलिमा रोसेफ. 2018 मध्ये या बँकेला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निरीक्षणाचा दर्जा मिळाला होता 2018 ला. त्यामुळे ब्रिक्स जो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे, कारण जगाच्या जवळजवळ 41% पॉप्युलेशन ही केवळ इथं ब्रिक्स मध्येच आहे. हे किती देश आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5 देशामध्ये जगाच्या 41% लोकसंख्या इथं राहते. त्यामुळे जीडीपीचा वाटा सुद्धा हा मोठा आहे. त्यामुळे ब्रिक्सला खूप महत्व आहे. अलीकडे ज्या ब्रिक्स परिषद झाल्या त्याच्यामध्ये नेमकं काय झालं हे आपण पुढच्या कंटेंट मध्ये समजावून घेणार आहे. हा भाग इथे सांगून मी तुमचा डोक्याचा भुगा नाही करत आहे, पण लक्षात ठेवा ह्या कशा ब्रिक्स परिषदा ठेवतात, कुणाला हे अध्यक्षपद येतं, कुठल्या क्रमानुसार जातं, हे सगळं आपण पुढच्या तासामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहे. त्यामुळे तिथं ब्रिक्स बद्दल जास्तीत जास्त चर्चा करू. इथे एनडीपीला समजावून घ्या. एनडीपीची जी बैठक आहे ती 6व्या ब्रिक्स परिषदेमध्ये झाली आणि ती कुठे झाली? ब्राझील. आणि ब्राझीलचीच पहिली महिला अध्यक्ष आहे दिलिमा रोसेफ. ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया. हे आहेत मोहम्मदीन शहाबुद्दीन चुप्पू. मोहम्मदीन शहाबुद्दीन चुप्पू यांची कुठे नियुक्ती झालेली आहे? तर बांगलादेशचे 22वे राष्ट्रपती म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. तर मोहम्मदीन शहाबुद्दीन चुप्पू यांची बांगलादेशचे 22वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. बांगलादेशची घटना कोणत्याही व्यक्तीला 2 टर्मच्या पुढे राष्ट्रपती पदावरती राहण्याची परवानगी देत नाही. म्हणजे हे लक्षात घ्या. असे किती देश आहेत? तर आहे हा अमेरिका. अमेरिकेमध्ये केवळ 2च वेळा, सलग 2 वेळा किंवा पूर्ण आयुष्यामध्ये 2 वेळा तुम्ही राष्ट्रपती होऊ शकता, पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला राष्ट्रपती होता येत नाही. फॉर एक्झाम्पल, बराक ओबामा सलग 2 वेळेस राष्ट्रपती झाले, त्यांना तिसऱ्या वेळेस उभारता आलं नाही. बिल क्लिंटन 2 वेळा राष्ट्रपती झाले होते. किंवा अलीकडं जर बघितलं तर आताची इलेक्शन आहेत, जो बायडेन आहेत, हे पहिल्यांदा झाले, म्हणजे आता दुसरी टर्म ते लढवू शकतील. डोनाल्ड ट्रम्प एकदा झालेले आहेत, म्हणजे पहिले परत एकदा ते लढवू शकतील. ठीक आहे. तर असे केवळ 2च वेळेस, सलग 2 वेळेस किंवा पूर्ण कारकिर्दीमध्ये 2 वेळेस. त्यानंतर चीन सुद्धा, चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत आता? शी जिनपिंग. तर चीनमध्ये सुद्धा काय बदल आहे त्यांच्या राज्यघटनेमध्ये? सलग त्यांना 2च वेळा राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष तिथलं होता येतं. पण चीनचे जे पंतप्रधान किंवा चीनचे जे राष्ट्राध्यक्ष आहे शी जिनपिंग यांनी स्वतःच्या राज्यघटनेत बदल करून 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष तेच राहतील असं त्यांच्या घटनेत सुधारणा करून घेतलेली आहे. तिसरा देश आहे रशिया. रशियाची राज्यघटना सुद्धा हे सांगते की तिथला जो प्रेसिडेंट आहे तो सलग 2 वेळा किंवा पूर्ण कारकिर्दीमध्ये 2 वेळा असेल तर तिसऱ्या वेळा त्याला होता येत नाही. पण सध्या पुतीन जे आहेत, या पुतीननी त्यांच्या घटनेत बदल करून आपल्याला किती वेळ पाहिजे त्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? तरतूद केलेली आहे. तर बहुमताच्या दर्जावरती त्यांच्या राज्यघटनेत अशा पद्धतीचे चेंजेस जे आहेत ते जगामध्ये काही राज्याच्या राज्यघटनेत किंवा काही देशांच्या राज्यघटनेत झालेले आहेत. पण हे लक्षात ठेवा, बांगलादेशचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर शेख हसीना वाजेद आहेत. शेख हसीना. ठीक आहे. तर शेख हसीना वाजेद तर हे आहेत. आणि राष्ट्रपती कोण आहेत? तर राष्ट्रपती झाले मोहम्मदीन शहाबुद्दीन चुप्पू. ठीक आहे. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?
तर द्रौपदी मुर्मू, माननीय मोदय द्रौपदी मुर्मू हे भारताच्या राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की चुप्पू जे आहेत बांगलादेशचे 22वे राष्ट्रपती झाले. त्यानंतर डॉक्टर गगनदीप कांग हे काय आहेत बघा, ज्येष्ठ विषाणू तज्ञ डॉक्टर गगनदीप कांग यांची बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन जे आहे याच्या संचालकपदी नियुक्ती झालेली असून नियुक्तीमुळे भारतीय वैद्यक तज्ञांनी बुद्धिमत्ता आणि अनुभवावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. म्हणजे ही जी संस्था आहे बिल अँड मेलिंडा गेट्स, बिल गेट्स आपण म्हणतो, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या फाउंडेशनच्या संचालकपदी डॉक्टर गगनदीप कांग यांची नियुक्ती झालेली आहे. वेल्लूर येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये अध्यापन आणि संशोधन करणाऱ्या डॉक्टर कांग यांच्या संशोधनामुळे त्यांचा व्हॅक्सिन गॉड मदर म्हणून उल्लेख आहे. तर हे लक्षात ठेवा, व्हॅक्सिन गॉड मदर असं म्हणतात त्यांना. कोण आहेत ह्या कांग, ठीक आहे, गगनदीप कांग. आणि यांची नियुक्ती कुठे झाली, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या संचालकपदी. बालकांमध्ये आढळणाऱ्या अतिसारावर भारतासाठी अनुकूल लस शोधण्याचे श्रेय त्यांना दिलेलं आहे. आणि सन्मान इन्फोसिसचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना 2019 मध्ये. लंडन येथील रॉयल सोसायटीच्या फेलो बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. अशा पद्धतीने यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. लक्षात ठेवा, गगनदीप कांग म्हटलं की बिल अँड मेलिंडा गेट्सच्या म्हणजे जी संस्था आहे त्याच्या संचालकपदी नियुक्ती झाली. आणि याला काय म्हणतात तर मदर आहे, व्हॅक्सिन गॉड मदर असा यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बिरेन सराफ यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण हा इंडियन पॉलिटिक्सच्या संदर्भात प्रश्न आहे. राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ञ बिरेन सराफ यांची नियुक्ती झालेली आहे. तर इथे महत्वाचं स्टेटमेंट आहे, महाधिवक्ता हा कॉन्स्टिट्युशनल पद आहे. आर्टिकल 165 मध्ये याचा उल्लेख होतो. भारतीय संविधानातील कलम 165 मध्ये महाधिवक्ता आहे. ठीक आहे, तर यांची नियुक्ती बिरेन सराफ झालेली आहे. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून डॉक्टर बिरेन सराफ यांनी पदवी प्राप्त केलेली आहे आणि पदवीच्या 3 वर्षात मुंबई विद्यापीठात ते टॉपर राहिलेले आहेत. ठीक आहे, तर हे खूप हुशार व्यक्तिमत्व डॉक्टर बिरेन सराफ याच्या नावानं आपल्याला मिळालं महाधिवक्ता म्हणून. त्यानंतर कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी विद्यमान सरन्यायाधीश डॉक्टर DY चंद्रचूड यांच्या बरोबर चेंबरमध्ये बराच काळ काम केलेलं आहे. आता हे धनंजय चंद्रचूड साहेब हे CJ आहेत. किती वेळ CJ आहेत तर भारताचे 50वे CJ आहेत. ठीक आहे, तर हे महत्वाचं होतं. सराफ यांनी साल 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि याशिवाय सराफ यांनी 6 वर्ष बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम केलेले आहेत. बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून सध्या ते बॉम्बे बार असोसिएशन संस्थेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यकाल जे आहे ते सांभाळत आहेत. यांच्याबद्दल स्टेटमेंट जे आहेत एक्झामला आले तर बिरेन सराफ हे राज्याचे नवे महाधिवक्ता आहेत. त्यांनी DY चंद्रचूड साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. पदवीच्या 3 वर्षात मुंबई विद्यापीठामध्ये ते टॉपर राहिलेले आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल पद आहे आर्टिकल 165. महाधिवक्ता जो आहे याची नेमणूक कोण करतो तर त्या राज्याचा राज्यपाल. ठीक आहे, आता सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत रमेश बैस साहेब यांची नियुक्ती करतील, नेमणूक करतील. आणि कॉन्स्टिट्युशनल पद आहे 165 मध्ये. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. हे आहेत बिरेन सराफ. त्यानंतर पुढे सुष्मिता शुक्ला या बघूया. सुष्मिता शुक्लांच्या बद्दल फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कनं भारतीय वंशाच्या सुष्मिता शुक्ला यांची प्रथम उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोण आहेत, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्क. ठीक आहे, यांनी भारतीय वंशाची सुष्मिता शुक्ला यांची नियुक्ती CEO म्हणून केलेली आहे. तर ह्या आहेत सुष्मिता शुक्ला. त्यानंतर ॲना मे वॉंग ह्या नेमकं काय आहेत तर ॲना मे वॉंग हे आहेत हॉलिवूड मधले चीनी अमेरिकन कलाकार आहे. हे ॲना मे वॉंग तर यांची नेमणूक कुठे झालेली आहे, अमेरिकेच्या चलनावरती प्रदर्शित झालेली पहिली आशियाई अमेरिकन व्यक्ती ठरलेली आहे. तर अमेरिकेमध्ये जे चलन आहे त्या चलन किती रुपये तर 1/4 नाणं आहे. त्या नाण्यावरती ॲना मे वॉंग याची प्रतिमा जी आहे याची प्रतिमा कोरलेली आहे आणि असा मान मिळवणारी ती पहिली आशियन अमेरिकन व्यक्ती ठरलेली आहे हे ॲना मे वॉंग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आहे लुला डी सिल्वा. आता हे लुला डी सिल्वा काय, दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश जो आहे हा आहे ब्राझील. जो आपण ब्रिक्स बघितलं होतं त्या ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदी लुला द सिल्वा यांची नियुक्ती झालेली आहे. तर लुला डी सिल्वा यांचा विजय झाला आणि त्यांनी विद्यमान राष्ट्रपती असणाऱ्या बोल्सोनारो जो आहेत तिथले यांचा पराभव केला होता. बोल्सोनारोंचा पराभव केला आणि लुला डी सिल्वा हे या पदावरती आलेले आहेत. या विजयामुळे मागील 30 वर्षात दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी निवडून येणारे लुला द सिल्वा हे पहिले राष्ट्रपती ठरलेले आहेत. अशा पद्धतीनं 30 वर्षाच्या दुसऱ्यांदा राष्ट्रपती निवडून येणारे लुला द सिल्वा हे पहिले व्यक्ती ठरले. सिल्वा यांना विजयामुळे ब्राझीलच्या सत्ता केंद्र पुन्हा डाव्या विचारसरणीकडे झुकलेलं आहे. म्हणजे हे डाव्या विचारसरणीचे
नेते आहेत. ब्राझीलच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सिल्वा यांना 50.8% मतं मिळाली, तर बोल्सोनेरो यांना 49.2%, म्हणजे जवळपास यांना 51% मतं मिळालेले आहेत. ठीक आहे, मेजॉरिटी. आणि लुला द सिल्वा हे ब्राझीलचे अध्यक्ष म्हणून झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, ब्रिक्सच्या संदर्भात इम्पॉर्टंट आहे. ब्रिक्स यांचे प्रमुख कोण कोण आहेत? तर ब्राझीलचे कोण आहेत? लुला द सिल्वा. रशियाचे कोण आहेत? व्लादिमीर पुतीन. इंडियाचे कोण आहेत? नरेंद्र मोदी साहेब. चायनाचे कोण आहेत? जिनपिंग. आणि साऊथ आफ्रिकेचे आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये हे सत्तांतर झालेलं आहे. तिथं असणारे जेकब झुमा जे होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथं नवीन राष्ट्रपती जे आहेत ते नियुक्ती झालेले आहेत. आणि त्यामुळे ब्रिक्स जे आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या वेळेस चर्चा करणार आहे. त्यावेळेस सगळ्या प्रेसिडेंटची तिथं असणाऱ्या पंतप्रधानांचा उल्लेख होणार आहे. तर हे आहेत लुला द सिल्वा, ब्राझीलचे नवे अध्यक्ष. युवराज सिंग भारतीय क्रिकेटर आहे फेमस, जे निवृत्त झालेले आहेत. यांची नियुक्ती कुठे झालेली आहे? तर क्रिकेट असोसिएशन मध्ये फॉर द ब्लाइंड इन इंडिया जे आहे CIBI यांचा भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी डिसेंबर मध्ये होणारा जो अंधांचा तिसरा T20 स्पर्धा आहे, अंध T20 स्पर्धा तिसरी, याची विश्वचषकासाठी सदिच्छा दूत ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेले आहे. हे युवराज सिंग लक्षात ठेवा. यांनी स्ट्रगल काळ सध्या जो आहे तो खूप कम्प्लीट केला. यांना कॅन्सर झाला होता आणि त्या काळात यांनी आत्मचरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. युवराज सिंगचं आत्मचरित्र असं नाव आहे. आयोग प्रश्न विचारतो बऱ्याच वेळेला क्रिकेटपटूच्या आत्मचरित्रावरती, तर यांचं आत्मचरित्र आहे टेस्ट ऑफ माय लाईफ. टेस्ट ऑफ माय लाईफ. त्यानंतर सौरव गांगुलीचं आत्मचरित्र आहे 100 इज नॉट इनफ. ठीक आहे, तर हे अशी काही आत्मचरित्र आहे जे क्रिकेट संदर्भात असणाऱ्या खेळाडूंच्या बद्दल आयोग विचारतो सतत. तर युवराज सिंगची नियुक्ती कुठे झालेली आहे? तर अंधांसाठी जो पुढचा T20 वर्ल्ड कप होणार आहे तिसरा, तर त्यांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून युवराज सिंगना अपॉइंट केलेलं आहे. त्यानंतर रवी चौधरी, भारतीय वंशाचे अमेरिका उड्डाण चाचणी अभियंता रवी चौधरी यांची नियुक्ती अमेरिकेच्या हवाई दलासाठी संरक्षणाचे उपमंत्री म्हणून झालेले आहे. ते एवढं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अमेरिकेचे हवाई दलासाठी संरक्षण उपमंत्री म्हणून हे भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आहे नेफ्यू रिओ. हे नेफ्यू रिओ हे जे आहेत इंडियन पॉलिटिक्सच्या संदर्भात ही बातमी आहे. काय झाले? नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी यांचे अध्यक्ष नेफ्यू रिओ नागालँडचे 5व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. नागालँडची राजधानी जी आहे कोहिमा याचे 5व्यांदा म्हणजे नागालँडचे 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेले. राज्यपाल गणेशन यांनी 72 वर्षीय रिओ यांना गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोण शपथ देतो? तर राज्यपाल देतो. ठीक आहे, NDPचे TR झेलियांग आणि भाजपाचे बाय पॅटन यांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. म्हणजे हे जे सरकार बनलेलं आहे ते NDP आणि BJP या दोघांचं अलायन्स मध्ये जे झालेलं होतं आणि शपथ घेतली. नागालँडच्या विधानसभेवर प्रथमच निवडून आलेल्या 2 महिलांपैकी एक हे क्रूस यांचा समावेश सुद्धा केलेला आहे. तर नागालँडमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 2च महिला सध्या विधानसभेवरती निवडून आलेले आणि हे पहिल्यांदा झालेलं आहे. तिथं क्रूस आणि हेकानी जाकलू या प्रथमच नागालँड विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि हे पहिल्यांदा झालंय तिथं की प्रथमच एका नागालँडच्या विधानसभेमध्ये 2 महिला ज्या आहेत त्या निवडून आल्या. नागालँडची राजधानी आताच मी सांगितलं होतं कोहिमा. तर हे लक्षात ठेवा, नेफ्यू रिओ नागालँडचे मुख्यमंत्री 5व्यांदा. त्यानंतर हे आहेत रामचंद्र पौंडेल. यांची नियुक्ती कुठे झालेली आहे? तर रामचंद्र पौंडेल यांची नेपाळचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. तर नेपाळचे नवे अध्यक्ष रामचंद्र पौंडेल. ठीक आहे, तर फेडरल संसदेतील प्रतिनिधींनी बनलेले एक निवडणूक महाविद्यालय आणि प्रांतीय असेंब्लीच्या अध्यक्षपदी निवड करतं. नेपाळच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील एकूण मतदाराची संख्या 882 आहे. तिथल्या इलेक्शन मध्ये एकूण मतदार जे आहेत 882, ज्या देशाच्या 7 प्रांतीय असेंब्लीमधील प्रत्येक 550 प्रतिनिधी आणि संसदेच्या 332 सदस्यांचा समावेश आहे. हे का मी डिटेल सांगतोय? कारण आयोगाने याच्या आधी विचारलं होतं की नेपाळची राज्यघटना किती कलमांची आहे. भारत जो आहे तो भारताचे शेजारी असणारे राष्ट्र यांच्या राज्यघटना, तिथला असणारी लोकसभा, तिथं असणारी राज्यसभा किंवा तिथलं असणारे जे प्रेसिडेंट पंतप्रधान याच्याविषयी आयोग जे आहे ते प्रश्न विचारतं आणि इथली जी संसद आहे ती 332 आहे. ठीक आहे, तर हे नेपाळचे नवे अध्यक्ष आहेत रामचंद्र पौंडेल. ठीक आहे, नेपाळवरून सध्या आपण अयोध्यामध्ये जे राम मंदिर बांधलंय त्यामध्ये असणारे जे राम मंदिरासाठी 2 शिला आणल्या काली गंडकी नदीतून. ठीक आहे, नेपाळ. तर हे नेपाळमध्ये राम म्हणजे आपल्यातल्या त्या नेपाळच्या शिळ्यामधून राम साकारणार आहे आपण. ठीक आहे, भगवान श्रीराम. तर हे लक्षात ठेवा, प्रभू श्रीरामांच्या बद्दल जे आपण राम हा शब्द आहे तो राम इथं पण आहे.
तर नेपाळचे राष्ट्राध्यक्ष किंवा नेपाळचे अध्यक्ष कोण आहेत? राम आहेत, आपण असं म्हणू, रामचंद्र पौंडेल. ठीक आहे, ओके. पुढे जाऊया. शालिजा धामी. शालिजा धामी यांच्यावरती पुढच्या काळात आयोग 100% प्रश्न विचारणार. काय आहे बघा, भारतीय हवाई दल जे आहे यामध्ये एका महिला अधिकाऱ्यांसाठी पहिल्या कमांड नियुक्तीमध्ये ग्रुप कॅप्टन शालिजी धामी यांची पश्चिम क्षेत्रातील आघाडीच्या लढाऊ युनिटची कमांड हाती घेण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. ही आणि आयोगच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याला फ्रंटलाईन कॉम्बॅट युनिटची कमांड देण्यात आलेली आहे. म्हणजे हे आहेत भारतीय हवाई दल जो आहे याच्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा मान कॅप्टन शालिजा धामी हे यांना मिळालेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, धामी यांना मिळालेलं आहे. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॅन्सरच्या कॅप्टन शिवा चौहान यांना सियाचीन मधील जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरती कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनण्याचा मान IAF नेच दिला होता. तर हे दोन असे भरपूर आहेत ज्यांची नियुक्ती, महिलांची नियुक्ती झाली. पुढे आपण सगळ्यात एक्झाम ओरिएंटेड जो डाटा आहे तो लक्षात ठेवा, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक्झाम ओरिएंटेड डाटा आहे. जरी हे लेक्चर लेंदी होत असतील तरी सुद्धा आपल्याला एक्झाम साठी, प्रिपरेशन साठी हे महत्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते शेवटपर्यंत ऐकत चला. असं कुठलाही कंटेंट जो एक्स्ट्रा मी सांगतोय जो बिनकामाचा अजिबात नाही आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. याच्यातून जे मी सांगतोय ते प्रश्न पुढच्या काळात 100% बनणार आणि मी हे गॅरंटी देतो की पुढच्या काळात ज्यावेळेस मी हे प्रश्न सांगतोय आणि ज्यावेळेस येईल त्यावेळी परत व्हिडिओ बनवेल आणि सांगेल की हे मी सांगितलं होतं आणि हे येईल. कारण आधीच्या 2-4 वर्षाचा अनुभव आहे ज्यावरती आपण असं विचार करतोय की आयोग हे बनवू शकेल क्वेश्चन. तर अशा पद्धतीने क्वेश्चन बनलेले आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की हे जे आहेत धामी, शालिजा धामी ग्रुप कॅप्टन अशी नेमणूक झालेल्या पहिल्या आहेत. आणि कॅप्टन शिवा चौहान यांच्यावरती प्रश्न बनू शकतो कारण जगातलं सर्वात उंच युद्धभूमी स्थळ कुठलं आहे? सियाचीन. या सियाचीन मध्ये कुमार पोस्ट या पोस्ट वरती शिवा चौहान ही महिलेची नियुक्ती झालेली आहे आणि कॅप्टन शिवा चौहान ही पहिली महिला आहे तिथं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, या दोन महत्वाच्या गोष्टी. त्यानंतर आहे सचिन तेंडुलकर. क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना सॅव्हलॉन जे आहे यांचा स्वस्थ भारत मिशन साठी ब्रँड अँबॅसिडर म्हणजे पहिला हँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. एवढंच इम्पॉर्टंट आहे की सॅव्हलॉन भारत मिशन साठी स्वस्थ मिशन याच्यासाठी सचिन तेंडुलकरांना जगातील पहिला हँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता इथून पुढे जे आहेत त्या महत्वाच्या कंटेंट आहेत. त्यापैकी गीता राणा ह्या काय आहेत बघा. गीता राणा क्रॉप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियरच्या कर्नल गीता राणा यांनी भारतीय लष्करानंतर चीनसह पूर्व लडाख प्रदेशात स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची कमान हाती घेतलेली आहे. कुठे घेतलेली आहे? भारतीय लष्करानंतर चीनसह पूर्व लडाख मध्ये. तर हे आहेत कर्नल गीता राणा. ठीक आहे, अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला अधिकारी आहे. आणि कर्नल गीता राणा या पूर्व लडाख मधील दुर्गम आणि अग्रेसित भागात स्वतंत्र फील्ड वर्कशॉपचे नियंत्रण स्वीकारणारी पहिली महिला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, लडाख मध्ये अशा पदावरती पोहोचणारी गीता राणा ही पहिली महिला आहे, गीता राणा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर न्यायमूर्ती रमेश धानुका काय आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून 30 मे 2023 रोजी न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांना 4 दिवसाचा कार्यकाल मिळालेला आहे. हे आता ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळी हे गेलेले आहेत. त्यामुळे गेलेले कंटेंट सर काय सांगतायत असं विचार केलं तर हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. राज्याच्या इतिहासातील सर्वात कमी अवघ्या 4 दिवसाचा कार्यकाल मिळणारे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर हे आहेत रमेश धानुका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचा सर्वात कमी काळ भेटला 4 दिवसाचा. तसंच महाराष्ट्राच्या न्यायमूर्तीमध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये सगळ्यात कमी कार्यकाल कोणाचा राहिलेला आहे? तर रमेश धानुका यांचा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि न्यायमूर्ती म्हणून रमेश धानुका यांचा सगळ्यात कमी कार्यकाल राहिलेला आहे. किती? तर अवघ 4 दिवस. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता हे बॉम्बे हायकोर्ट आहे, ते बॉम्बे हायकोर्टाचे हे मुख्य न्यायाधीश होते आणि यांची नियुक्ती कोण करतं? नेमणूक. तर नेमणूक कोण करतं असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती करतो. राष्ट्रपती यांची नेमणूक करतात. आणि शपथ कोण देतात? तर शपथ देतात राज्यपाल. तर हे महत्वाचं आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. शाहरुख खान यांची नेमणूक कुठे झालेली आहे? टाइम्स यादीत प्रथमच स्थान पटकवत शाहरुख खाननं टाइम्सचे 100 रीडर्स पोल मध्ये लिओनल मेस्सी यांच्यासह अनेकांना मागे टाकत यंदाच्या स्थानी 22 वर्षीय महसा अमीनला दुसरे स्थान मिळालेले. म्हणजे हे सगळ्यात श्रीमंत झालेलं आहे तिथलं. ठीक आहे, शाहरुख खान टाइम्सच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक यांनी मिळवलेला आहे.
ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अशा लिओनल मेसी आणि असे अनेक जे दिग्गज आहेत त्यांना मागे टाकत टाइम्स यादीत प्रथम स्थान पटकावत टाइम्स 100 रिटर्न पोल मध्ये त्यांना उच्च पद मिळालेलं आहे शाहरुख खान. त्यानंतर एरिक गार्सेटी काय आहेत? एरिक गार्सेटी अमेरिकेचे भारतातील राजदूत आहेत. ते अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेटी. आणि एरिक गार्सेटी यांनी 24 मार्च 2023 रोजी पदभार स्वीकारलाय. अमेरिकेच्या उपाध्यक्ष जे आहेत कमला हॅरिस, ह्या अमेरिकेची पहिली महिला कृष्णवर्णीय आणि पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून सुद्धा आहे. कमला हॅरिस यांनी त्यांना शपथ दिली होती. भारतातील अमेरिकेचे मागील राजदूत हे जस्टर होते. 2021 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. हे बघा एरिक गार्सेटी, हे सध्या भारतामध्ये खूप फेमस आहेत. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस नवदुर्गा पूजा होती, म्हणजे ज्याला आपण सध्या नवरात्र म्हणतो, तर या नवरात्रमध्ये तिथं असणारी जी दुर्गा पूजेची आरती जी होती ती आरती घेत ह्याने खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय असणारे संस्कृतीचं आचरण केलं होतं. त्यामुळे इथं भारतामध्ये जेवढे काही भारतातील अमेरिकेचे राजदूत झाले त्यापैकी सगळ्यात जास्त चर्चेत आणि ज्यांची क्रेज आहे असे हे आहेत गार्सेटी. त्यांच्याबद्दल समजून घ्या. एरिक गार्सेटी आयोगाने एकदा गेल्या 2 वर्षाआधी प्रश्न पण विचारला होता की भारतातील अमेरिकेचे राजदूत कोण आहेत, तर हे लक्षात ठेवा. आता जर विचारलं तर एरिक गार्सेटी यांच्याबद्दल हे जे नवीन तुम्हाला जर वाटत असेल की हे नावं लक्षात राहत नाही तर एकदा गुगल वरती सर्च करा. एकदा सर्च केल्यानंतर त्या व्यक्तींच्या बद्दल ज्यावेळेस आपण पाहतो किंवा थोडंफार वाचतो त्यावेळी ते व्यक्ती आपल्याला अधिक काळ चर्चेला जातात किंवा लक्षात राहतात. ठीक आहे, तर एरिक गार्सेटी भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत आहेत. त्यानंतर हरमनप्रीत कौर हे आहेत. हरमनप्रीत कौर स्पोर्ट्स बँड प्युमा इंडिया ने महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर नवीन ब्रँड ऍक्सेसरीज ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले. तर प्युमा इंडिया याची ब्रँड अँबॅसेडर आहे हरमनप्रीत कौर. त्यानंतर आयुष्मान खुराना हे लोकप्रिय ऍक्टर आहेत. आयुष्मान खुराना युनिसेफ जे आहे युनिसेफ तर युनायटेड नॅशनल इंटरनॅशनल चाइल्ड एज्युकेशनल फंड जे आहे तर युनिसेफ युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. आता एज्युकेशनचं फंडचं त्यांनी काय केलं, इमर्जन्सी फंड जे आहे ते केलं, याचं प्रतिनिधित्व करेल. आणि युनिसेफ या अभिनेत्याचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणजे आयुष्मान खुराना जे आहेत ते युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत झाले, ब्रँड अँबॅसेडर आयुष्मान खुराना. त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून आयुष्मान प्रत्येक मुलांच्या जीवन, आरोग्य आणि संरक्षणाच्या हक्काची हमी देण्यासाठी युनिसेफ सोबत काम करेल. आणि युनिसेफचा हा पहिला म्हणजे इथला ब्रँड अँबॅसेडर राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर झालेला आहे. त्यानंतर रोहिणी निलकेनी, तर हे महिला आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील त्यामुळे हा कंटेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे सेशन आतापर्यंत ऐकत आलेलं असाल तर इथनं पुढच्या एक असणाऱ्या 5-1 मिनिटांमध्ये सेशन जरूर ऐका, कारण ह्या महिला आहेत. महिलावरती आयोग 100% क्वेश्चन विचारतो. हे आहेत रोहिणी निलकेनी. प्रसिद्ध लेखिका आणि शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ती रोहिणी निलकेनी यांनी देशातील दानशूर महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. देशातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण आहे, तर ही आहे रोहिणी निलकेनी. ठीक आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेनी जे आहेत यांच्या त्या पत्नी आहेत. तुम्हाला हे नाव लक्षात येत असेल, नंदन निलकेनी कोण आहेत, तर UDI जे UIDI ठीक आहे, हे ज्याला आपण आधार म्हणतो, त्या आधारचे पहिले अध्यक्ष होते UDIचे नंदन निलकेनी. ठीक आहे, तर याच्यावरती प्रश्न सुद्धा आयोगाने गेल्या 4-5 वर्षापूर्वी बनवलेले होते. तर नंदन निलकेनी यांच्या पत्नी आहेत ते रोहिणी निलकेनी. आणि ह्या भारतातील सगळ्यात दानशूर व्यक्तींच्या महिलांच्या यादीत प्रथम स्थान आहे. त्यांनी पर्यावरणाच्या कार्यासाठी 120 कोटी रुपयाची देणगी दान केलेली आहे. 120 कोटी रुपये दान केलेले आहेत. ते आहेत रोहिणी निलकेनी. ठीक आहे, असे दानशूर व्यक्ती सुद्धा भारतात आहेत. त्यानंतर ह्या बघा रायना बर्नावी, ह्या आहेत रायना बर्नावी. यांची नियुक्ती कुठे झालेली आहे, सौदी अरेबियाची महिला रायना बर्नावी ही अंतराळ मोहिमेवरती जाणारी सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर आहे. तर हे महत्वाचं आहे, हा प्रश्न पुढच्या कालावधीत बनू शकेल. कोण आहे रायना बर्नावी, अंतराळामध्ये जाणारी पहिली सौदी अरेबियाची महिला, हे आहेत रायना बर्नावी. काय ट्रिक्स लक्षात ठेवायचं, अंतराळात ही काय रायना, मराठी रायना हे आहेत सौदी अरेबियाच्या. तर हे लक्षात ठेवा, पहिली महिला आहेत ती. सहकारी सौदी अरेबिया अंतराळवीर अली अल कर्नी यांच्यासोबत सफर करणार आहे अंतराळात. आणि ती तसं जर केली तर अंतराळवीर जाणारी किंवा सौदीची ती पहिली महिला अंतराळवीर ठरणार आहे रायना बर्नावी. आता
आता हे जे आहेत ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन आहेत, कारण इथं बातम्यातील पहिल्या महिला आहेत, त्यामुळे हा डाटा जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे सगळं एक्सप्लेन करतोय मी. बघा पहिली हेडलाईन्स, अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आर्टेमिस 2 मोहिमेसाठी पहिली महिला अंतराळवीर कुणाची निवड केलेली आहे? क्रिस्टिना कोच यांची निवड केलेली आहे. बघा बातमी कोच यांची काय, अमेरिकन स्पेस एजन्सी कुठली आहे? नासा यांनी काय केलंय? आर्टेमिस 2 मोहिमेसाठी पहिली महिला अंतराळवीर कोण पाठवलेले आहे? क्रिस्टिना कोच यांना. ठीक आहे, तर हे पहिली बातमी. दुसरी बघा, सुरेखा यादव यांच्यावरती प्रश्न 100% आयोग बनवेल. आशियातील पहिली महिला लोको पायलट आहे. आशियातील पहिली महिला लोको पायलट कोण झाली? सुरेखा यादव. आता या वर्षीच्या म्हणजे ज्यावेळेस कंबाईन 2 ची परीक्षा झाली आता मागील, तर आयोगाने पहिल्यांदा असा चेंजेस आणला की ऑप्शन मध्ये सुरेखा भोसले, सुरेखा यादव असे 2 ऑप्शन द्यायला सुरुवात केली. आपण ज्यावेळेस असं पाठांतर करतो किंवा रट्टा मारतो त्यावेळेस सुरेखा सुरेखा असं नाव करतो, पण आयोग जे आहे ते आडनावरती पण कन्फ्युज करायला लागले. त्यामुळे लक्षात ठेवा, सुरेखा यादव यांची आशियातील पहिली महिला लोको पायलट म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि आता महाराष्ट्रातील सोलापूर ते CST छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, शिवाजी महाराज टर्मिनल्स इथं ते वंदे भारत जे आहे ही ट्रेन चालवणार आहेत. तर ह्या आहेत सुरेखा यादव. आणि असा मान जे आहे ते आशियातील पहिले आहेत, भारतातील पहिले आहेतच पण आशियातील आहे. सोलापूर ते CST. शालिजा धामी, आताच आपण हेडलाईन्स बघितलं होतं. शालिजा धामी म्हणतात भारतीय हवाई दल जे आहेत यांनी फायटर युनिटचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी जी आहे ही बनलेली आहेत शालिजा धामी. तर हे लक्षात ठेवा नाव, शालिजा धामी अशी पहिली म्हण. दुसऱ्या आहेत बघा इथं कर्नल गीता राणा. आपण ही हेडलाईन्स आता बघितली होती. कर्नल गीता राणा यांच्याबद्दल काय, तर क्षत्रिय परिषदेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी आहे गीता राणा. ठीक आहे, तर हे महत्वाचं होतं. बघा गीता राणांच्या बद्दल आपण मागील जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये बघितलं होतं. हे बघा गीता राणा. ठीक आहे, या गीता राणा कुठे आहेत? लडाख मध्ये. तर देशाच्या दुर्गम भागामध्ये या काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत गीता राणा. ठीक आहे, हे महत्वाच्या कंटेंट होत्या. आता येऊया आपण इथं कॅप्टन शिवा चौहान. आताच मी सांगितलं होतं कॅप्टन शिवा चौहान बद्दल की सियाचीन हे जगातलं सगळ्यात मोठं जे उंचावरचं युद्धस्थळ आहे, तिथं कुमार पोस्ट हे नाव लक्षात ठेवा. कुमार पोस्ट वरती त्या सर्वोच्च युद्धभूमीवरती कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत कॅप्टन शिवा चौहान. ठीक आहे, ह्या चारही पण इम्पॉर्टंट आहेत. कोण? सुरेखा यादव, शालिजा धामी, कर्नल गीता राणा, त्यानंतर कॅप्टन शिवा चौहान. त्यानंतर बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन BRO यांच्यामध्ये परदेशी असाइनमेंट वरती नियुक्ती होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे? तर कॅप्टन सुरभी जोखमावाला, जाखमोला. ठीक आहे, जाखमोला. तर ह्या कुठं झाले? बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन BRO परदेशी असाइनमेंटवर नियुक्ती करणारी पहिली महिला अधिकारी. हे काय आहे? BRO बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन आहे. हे भारत आणि नेपाळ याच्या दरम्यान सध्या एक काम व्हायला लागले. याच्यामध्ये त्या असाइनमेंट वरती काम करणारी ही पहिली महिला अधिकारी आहे कॅप्टन सुरभी जाखमोला. हे मोलाचं काम करायला लागले, 2 देशांच्या मधलं काम, त्यामुळे मोला लक्षात ठेवा. कारण हे जे आहे जाखमोला, सुरभी जाखमोला. ठीक आहे, हे कोण? पहिला सुरेखा यादव, शालिजा धामी, कर्नल गीता राणा. गीता राणा कुठला आहे? दुर्गम भाग कुठला आहे? लडाख. त्यानंतर कॅप्टन शिवा चौहान कुठं? सियाचीन. सियाचीन मधलं कुमार पोस्ट. त्यानंतर बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये BRO कोण आहे? जाखमोला, सुरभी जाखमोला. हे जे सांगतोय याच्यावरती या वर्षीच्या मेन मुख्य परीक्षेला क्लर्कच्या आणि पुढच्या वर्षीच्या प्रिलिम्स मध्ये याच्यावरती 100% प्रश्न पडणार आहेत. ठीक आहे, रायबरेलीच्या हॉकी स्टेडियमचे नाव हॉकी स्टार राणी रामपाल यांच्या नावावर ठेवण्यात आलं. आणि ही कामगिरी करणारी किंवा भारतातील पहिली महिला खेळाडू आहे ती हॉकीची. तिच्या नाव म्हणजे हॉकीच्या स्टेडियमचं नाव एखाद्या महिला हॉकीच्या खेळाडूवरून पडलं. कोण आहे ती? राणी रामपाल. त्या स्टेडियमला नाव सुद्धा राणी रामपाल दिलेलं आहे. हेकानी जाखलू नागालँडच्या विधानसभेची पहिली महिला आमदार बनलेली आहे. ठीक आहे, हे आताच आपण घेतलं होतं. नागालँड हेकानी जाखल ही पहिली तिथली महिला आमदार बनलेली आहे. भारतीय वंशाची मनप्रीत मोनिका सिंग यांची USA पहिली महिला शीख न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर शीख न्यायाधीश म्हणून कुणाची नियुक्ती झाली? मनप्रीत मोनिका सिंग यांची USA ची पहिली महिला शीख न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. अशा साऱ्या हेडलाईन्स आहेत. भारतीय वंशाची याची नियुक्ती या राज्याच्या मुख्य न्यायमूर्ती झालेली आहे, त्याची नियुक्ती त्या राज्याच्या कनिष्ठ स्तरावर झाली आहे. अशी भरपूर हेडलाईन्स मिळतील. तुम्ही लक्षात ठेवा, ते पाठांतर करण्याच्या मागे लागू नका. कारण अमेरिका देशाचा विचार केला तर 50 राज्य आहेत. त्या 50 राज्यांचे असणारे हायकोर्ट
म्हणजे तिथली न्याय व्यवस्था जी आहे ती अलग आहे, कारण तिथं व्यवस्था जी आहे ती आपल्यापेक्षा अलग आहे. ठीक आहे, त्या राज्याचं प्रत्येक 50 हायकोर्ट आहेत, त्या राज्यांच्या मध्ये असणारे जे काही इतर कनिष्ठ स्तर आहेत तिथं असणारे सुद्धा न्यायाधीश आहेत. प्रत्येकामध्ये म्हणजे 50-60 मध्ये कोणीतरी भारतीय वंशाची नेमणूक होणार आहे. तुम्ही किती पाठांतर कराल याला एक मर्यादा आहे. त्यामुळं चालू घडामोडीचा अभ्यास करताना हे समजून जावा की ज्या महत्वपूर्ण आहेत त्याच घडामोडी करणं, आणि विशेष म्हणजे महिलांच्या वरती फोकस करणं, कारण आयोग विचारताना तुम्हाला महिलांच्या वरती विचारतं. भारतीय वंशाची मनप्रीत मोनिका सिंग यांची पहिली महिला शीख न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. संती कुमारी यांची तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव